सो वेलकम टू ऑल डियर स्टूडेंट। आज हम नया चैप्टर शुरू करने वाले हैं। टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट वेरी इंपॉर्टेंट चैप्टर फ्रॉम फर्स्ट यूनिट ऑफ 12th सिलेबस, द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट। सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट. As you know very well, this chapter याचा अर्धा भाग, it's the first half we have already studied in 11th syllabus. मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट जे पाहिलं तिथलं याचा आधार घेऊन हा पुढे जातोय आपण. वी हॅव सीन द डिटेल्स ऑफ फ्लोरल मॉर्फॉलॉजी ऑल्सो. मग इथं सेक्शुअल रिप्रोडक्शन विच इज ऑल्सो नोन ॲज एम्फिमिक्सिस, द युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट टू फॉर्म अ डिप्लॉइड झायगोट. फ्लावरिंग प्लांट्स हे कुणाचं कॉमन नेम आहे? द फ्लावरिंग प्लांट. एंजिओस्पर्म्स आर कॉमनली नोन ॲज फ्लावरिंग प्लांट. किंवा एंजिओस्पर्म हा टेक्निकल शब्द आहे ज्याला पॉप्युलरली नाव आहे फ्लावरिंग प्लांट. ॲज दे बियर फ्लावर अँड यू नो व्हेरी वेल व्हॉट अमंग द किंगडम प्लांटी ओनली एंजिओस्पर्म बियर फ्लावर. पीकेमध्ये फक्त एंजिओस्पर्म असे आहेत की ज्यांना फ्लावरिंग प्लांट्स म्हणतात. ॲज दे हॅव अ फ्लावर दे आर ऑल्सो नोन ॲज अँथोफाइट्स. आणि याला आधार आहे मॉर्फोसा जे फ्लोरल मॉर्फॉलॉजी. पण बाकीचं डिटेलमध्ये न जाता फ्लावर हे इम्पॉर्टंट आहे. यू नो व्हेरी वेल की तुम्हाला कल्पना आहे फ्लावर काय आहे. यांना फ्लावर येतात. अँथोज म्हणजे फ्लावर, फाइट्स म्हणजे प्लांट. अँथोफाइट्स एंजिओस्पर्म विच इज द मोस्ट डॉमिनंट ग्रुप, विच इज द हायली इव्हॉल्वड ग्रुप, मोस्ट डायव्हर्स ग्रुप ऑफ किंगडम प्लांटी. आणि यामध्ये अनेक प्रकारचे प्लांट आहे. रेकॉर्डेड मोर दॅन 3 lakhs ऑफ प्लांट स्पेसीज अंडर एंजिओस्पर्म. द एंजिओस्पर्म shows a sexual reproduction. They are basically diploid plants आहे. सुरुवातीची मेन बॉडी स्पोरोफायटिक आहे, त्यानंतर गॅमेटोफायटिक. यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होण्याकरता स्पेशल स्ट्रक्चर निर्माण झालं आणि त्या स्ट्रक्चरचं नाव आहे फ्लावर. The flower is mainly designed to perform SR in angiosperm. म्हणून ॲक्च्युअली डेफिनेशन आपण पाहिलेली आहे. फ्लावर इज अ हायली कंडेन्स्ड अँड मॉडिफाईड शूट ओनली फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. फ्लावर हे काय आहे म्हणून म्हणता येईल फ्लावर ॲक्च्युअली ॲक्ट ॲज अ साईट फॉर SR. हे फ्लावर सेक्शुअल रिप्रोडक्शनची जागा आहे. इट इज अ साईट फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. अँड यू नो व्हेरी वेल फ्लावर म्हणलं की काय असेल. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गन, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. याला फ्लोरल ऑर्गन सुद्धा म्हणतात. यामध्ये मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल आहेत म्हणून इट इज डिझाईन टू परफॉर्म द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन एंजिओस्पर्म. मग इन ॲक्च्युअली फ्लावर तसंही पाहिलं तर आपल्या इट इज अ पार्ट ऑफ अवर लाईफ ऑल्सो. मानव आणि फुलांचं नातं फार जुनं आहे. इट हॅज अ लॉंग हिस्ट्री. We are easily get attracted towards flower. Not only we, but most of the animal also. There is an intimate relationship between अगदी जवळचं नातं आहे. आणि फ्लावर इज अ मोस्ट फॅसिनेटिंग ऑर्गन ऑफ एंजिओस्पर्म. फॅसिनेटिंग, वंडरफुल, चमत्कारिक आहे का? लुक ॲट द सराउंडिंग. आपण जेव्हा आपल्या आजूबाजूला पाहतो द नंबर ऑफ फ्लावरिंग प्लांट्स आर देअर. अनेक फुलं येणाऱ्या वनस्पती आहेत. त्यांच्यामध्ये दे शो ग्रेट व्हॅरिएशन इन कलर, साईज, शेप. इन्फ्लोरसन्स क्लस्टरमध्ये फुलं असतात, त्याला आपण इन्फ्लोरसन्स म्हणजे त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात विविधता आहे. सो फ्लावर, बेसिक प्लॅन ऑफ फ्लावर इज अ सेम. सगळ्या फुलांमधला बेसिक प्लॅन तोच आहे, पण त्यामध्ये ग्रेट डायव्हर्सिटी पाहायला मिळते. वेन वी विजिट टू द फ्लोरल मार्केट, जेव्हा फुल विक्रेत्याकडे जाता तिथं अनेक प्रकारचे फ्लावर्स आहेत. द मोस्ट व्हरायटी ऑफ फ्लावर्स विच आर युज्ड फॉर व्हेरियस पर्पजेस ऑल्सो. फ्लावर्स आर द सिम्बॉल ऑफ वाय इट इज अ फॅसिनेटिंग ऑर्गन. हे जीवनाचा आपल्या भागच आहे, आपल्याशी जोडलेलं आहे. जर हिस्ट्री जरी काढला इट इज अ पार्ट ऑफ आर्ट, कलाकुसर आहे. द फ्लावर इज अ ऑब्जेक्ट ऑफ, फ्लावर इज अ सिम्बॉल ऑफ, यू कॅन से इट इज अ ऑब्जेक्ट ऑफ अस्थेटिक व्हॅल्यू. अस्थेटिक व्हॅल्यू म्हणजे निसर्ग आणि कलाकुसर शास्त्र. कला आणि निसर्गशास्त्र म्हणजे अस्थेटिक आहे. इट हॅज अ रिलिजियस व्हॅल्यू. फ्लावरला रिलिजियस महत्त्व आहे.
धार्मिक महत्त्व असं कुठलंही धार्मिक ठिकाण नाही आहे ज्या ठिकाणी फुलांचा वापर होत नाही. इट हॅज वॉटर, सोशल व्हॅल्यू, सामाजिक कार्यक्रम असतील त्याही ठिकाणी. इट हॅज ऑर्नामेंटल व्हॅल्यू, ऑर्नामेंटेशन मीन्स डेकोरेटिव्ह पर्पजसाठी. सो फ्लावर्स are the object of, or they are very important. They are the objects of showing the aesthetic value, religious value, social value, ornamental value. ह्या सर्व व्हॅल्यूज आहेत. ॲट द सेम टाइम आपल्या आजूबाजूला दे कन्व्हे द मेसेज ऑफ नेचर टू द मॅनकाइंड. निसर्ग किती बेरंग होईल व फुलं नसेल तर. जसं जर निसर्गामधली फुलपाखरं, पक्षी जे वंडरफुल आहेत, अतिशय सुंदर रंगसंगती आहे, तसं फ्लावर आहे. We cannot imagine the beautiful nature without flower. So nature convey it is the soul of nature. It is the soul of garden. Garden मध्ये फुलंच नसतील तर गार्डन सुंदर दिसणारच नाही ना. हे सोल आहे, आत्मा आहे निसर्गांची. यांनी निसर्गाला सुशोभित केलेलं आहे. पण हे सुशोभीकरण खरं पाहिलं तर कशासाठी आहे? फॉर टू कॅरी आउट द सेक्शुअल रिप्रोडक्शन. ॲक्च्युअली ऑल अवर ह्युमन फिलिंग, ठीक आहे, ऑल द रिलिजियस सेरेमनीज, धार्मिक उत्सव असतील, इव्हन घरामध्ये बरेचसे सेरेमनीज होतात. मॅरेज सेरेमनी आहे किंवा एखादा घरामधला कुठलाही फंक्शन आहे, त्यासाठी आपण फुलांचा पर्पज करतो. दिवाळी, दसरा, देर आर सो मेनी, चाहे वो ईद हो, चाहे कोई भी हो, ईस्टर हो, कोई भी त्योहार हो, वहाँ हम फूलों का इस्तेमाल करते हैं. जो इट इज म्हणून याला रिलिजियस व्हॅल्यू आलं. कुठलंही धार्मिक ग्रंथ काढा, पोएट्री काढा, पोएट्रीवर फुलांच्यावर कविता केलेल्या आहेत. सो कलाकुसर हे जीवनाचा आपला भाग आहे आणि बऱ्याचशा डिझाईन्स हे फ्लावर्सच्याच असतात ना वास्तुशिल्पावर. म्हणून ते एस्थेटिक झाले, रिलिजियस झाले, सोशल व्हॅल्यू आहे, ऑर्नामेंटल व्हॅल्यू आहे. सिंगल कमीत कमी कुठलाही सोशल फंक्शन, सोशल प्रोग्राम विदाऊट फ्लावर होऊ शकत नाही. ॲटलिस्ट आपण गार्लँड, पुष्पगुच्छ, पुष्प देऊ शकतो ना, आणि त्यासाठी फुलांचं आहे. दे आर यूज्ड फॉर ह्युमन बिईंगच्या ज्या फिलिंग्ज आहेत, ऑल द ह्युमन फिलिंग्स हॅव बीन एक्सप्रेस्ड बाय मीन्स ऑफ फ्लावर. हे सुरुवातीला आलेलं आहे NCERTच्या पॅरेग्राफ, जस्ट इंट्रोडक्शन. मग यामध्ये आपल्या सर्व भावना असतील, मग ते एखादं दुःख असेल, ग्रीफ आहे, सॉरो आहे, हॅपीनेस आहे, जॉय आहे, अफेक्शन आहे, लव आहे, इव्हन मॉर्निंग, MOURNG, मॉर्निंग म्हणजे इथं गुड मॉर्निंग नव्हे. एखादी व्यक्ती पास आउट झाली तर श्रद्धांजली वाहण्याकरता आपण याचं. दे आर द ऑब्जेक्ट ऑफ पीस, ट्रँक्युलिटी. निसर्गामध्ये शांतीचं प्रतीक म्हणजे फ्लावर आहे हो. ट्रँक्युलिटीचा अर्थ दे आर सिम्बॉल ऑफ लव, अफेक्शन, ट्रँक्युलिटी, पीस. म्हणून फुलांना आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ॲट द सेम टाईम व्हेन वी कन्सिडर अबाउट फ्लावरिंग प्लांट, यांचा जर विचार केला, एवढी विविधता आणली फुलांमध्ये का? तर उत्तर एकच आहे, टू ब्रिंग्स अबाउट सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि टू अट्रॅक्ट द पॉलिनेटर. कारण पॉलिनेशन शिवाय हे पूर्ण होऊ शकत नाही. द फ्लावर शो ग्रेट डायव्हर्सिटी इन ऑल फ्लोरल पार्ट्स. फुलामधल्या सर्व भागांमध्ये अतिशय जास्त डायव्हर्सिटी आहे. जर बाजारात गेला तर सगळ्यात जास्त फुलं कुठल्या फॅमिलीची पाहायला मिळतात तुम्हाला माहिती आहे? 2 फॅमिली, लिलिएसी अँड अस्टेरेसी. सूर्यफुलाची फॅमिली अस्टेरेसी, त्यामध्ये तुम्हाला बाजारामध्ये जरबेरा आहे, कॉस्मॉस आहे, झिनिया आहे, गेलार्डिया आहे, गोल्डन रॉड आहे, क्रायसॅन्थॅमम आहे. हे सगळेच्या सगळे मेंबर त्या अस्टेरेसी फॅमिलीचे आहेत. लिलीजमध्ये द नंबर ऑफ लिलीज आर देअर सगळे. म्हणून हे मोस्ट ऑफ द मेंबर, इव्हन रोज, रोझा इंडिका सगळ्यात जास्त आहेत. मग ऑल दीज फ्लावर्स आर युज्ड फॉर व्हेरियस पर्पजेस, मेनली ऑर्नामेंटेशन, सुशोभीकरणासाठी. म्हणून फ्लावर इथं इम्पॉर्टंट काय आहे? फ्लावर इज अ साईट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. इट शोज अ ग्रेट डायव्हर्सिटी. जरी बेसिक प्लांट सेम आहे, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम सेम असतात, तीच रचना आहे, फरक काय? देर इज अ लॉट ऑफ व्हॅरिएशन. आणि उद्देश काय? दिस डायव्हर्सिटी इज ओनली फॉर to bring about the process of pollination and complete the SR. So it is a site for sexual reproduction. So let's start. A typical angiospermic flower. Angiospermic flower मध्ये काय आहे? मग 11वी मध्ये आपण पाहिलेलं डिटेलमध्ये तरी देखील अ बेसिक, अ टिपिकल एंजिओस्पर्मिक फ्लावर. आणि आजकाल तुमच्या माहितीस्तव फ्लोरिकल्चर नावाची नवीनच
एक कन्सेप्ट सगळीकडे प्रचलित झालेली आहे. फ्लोरिकल्चरला खूप महत्त्व आलेलं आहे. व्हॉट इज मीन बाय फ्लोरिकल्चर? फ्लोरिकल्चर इट इज अ पार्ट ऑफ वॉट, जे ॲग्रिकल्चरमध्ये हॉर्टिकल्चर वगैरे आहे, फळबागा शेती, तसं फुल शेतीलाही महत्त्व आलेलं आहे. इट इज द वॉट कल्चरिंग ऑर ग्रोईंग ऑफ फ्लावर बेअरिंग प्लांट, देअर मॅनेजमेंट फॉर वेअर इन अ गार्डन्स ऑल्सो, गार्डनमध्ये ग्रोईंग ऑफ फ्लावरिंग प्लांट आहे, त्यांचं मॅनेजमेंट आहे. अँड कमर्शियल पर्पजसाठी जर केले फूल लावले जातील, फुलझाडं लावली जातील, इट इज अ ब्रांच ऑफ हॉर्टिकल्चर सायन्स that mainly deals with the cultivation and growing of flowering plant, their management and marketing. त्याला फ्लोरिकल्चर असं म्हणतात. फुलशेती. आणि फुलशेतीमध्ये जगामध्ये आजकाल सगळ्यात जास्त डिमांड सगळीकडे फुलांना. ऑर्किड्स, दे आर व्हेरी वंडरफुल गिफ्ट ऑफ नेचर. नाऊ हिअर दिस इज अ टिपिकल एन्जिओस्पर्मिक फ्लावर. आणि टिपिकल एन्जिओस्पर्मिक फ्लावरमध्ये मुख्य 3 भाग असतात. कारण आपल्याला 3 भाग म्हणलं की कन्फ्युजन होईल, मी क्लिअर करतोय. फ्लोरल व्हल्सबद्दल बोललो नाही मी. टिपिकल फ्लावर, अ टिपिकल फ्लावर हॅज 3 पार्ट, पेडिसेल, थॅलामस अँड फ्लोरल बल्ब. पेडिसेल, in short, the stalk of flower is called pedicel. The condensed and swollen tip of pedicel is called thalamus. यानंतर या पेडिसेलवर स्मॉल ग्रीन लीफ लाईक स्ट्रक्चर जर बेसला असेल त्याला ब्रॅक्ट पाहिलेली आहेत आपण. यावर त्या पेडिसेलवर असेल लीफ लाईक स्ट्रक्चर त्याला ब्रॅक्टिओल म्हणतात. त्यावरनं टर्म्स 11वी शिकलात. ब्रॅक्टिएट, ई ब्रॅक्टिएट, ब्रॅक्टिओलेट, ई ब्रॅक्टिओलेट, पेडिसिलेट, सेसाईल फ्लावर. पेडिसेल हा स्टॉक आहे मेन इम्पॉर्टंट. त्या सोलन टिप ऑफ पेडिसेल विच इज एनलार्ज्ड, पसरलेलं आहे, डायलेटेड आहे. सोलन भागाला नाव आहे थॅलामस, ज्याला आपण रिसेप्टॅकल सुद्धा म्हणतो. कधी कधी कमळामध्ये त्याला टोरस म्हणतात. या थॅलामसवर तिसरा भाग म्हणजे फ्लोरल व्हल्स आहे. अ टिपिकल फ्लावर ऑफ एन्जिओस्पर्म हॅज हाऊ मेनी फ्लोरल व्हर्ल? यू नो व्हेरी वेल. 4 फ्लोरल व्हर्ल्स असतात. ते गोलाकार सर्कल्स आहेत. आणि फ्लावर हे कंडेन्स्ड झालेलं आहे. जसं तुम्हाला कल्पना आहे, हा थॅलामसमध्ये इंटरनोड दबली गेली आणि नोड एकमेकांच्या जवळ आली. टिपिकल थॅलामसमध्ये 4 नोड आणि 3 इंटरनोड असतात. पहिल्या नोडला कॅलिक्स, दुसऱ्या नोडला करोला, थर्ड नोड हॅज एंड्रोशियम अँड द फोर्थ नोड हॅज अ गायनोशियम ऑर पिस्टिल विच इज ऑल्सो कॉल्ड पिस्टिल. सो हाऊ मेनी व्हर्ल्स आर हिअर? इन ऑल 4 फ्लोरल व्हर्ल्स असतात. ते बाहेरून आतकडे जाताना हा सिक्वेन्स सर्व फुलांमध्ये आहे. दिस इज अ टिपिकल डायकॉट फ्लावर. मोनोकॉटमध्ये वेगळी आहे. ट्रायमेरस फ्लावर असतात. 3च्या पटीतली संख्या आहे. तर या ठिकाणी पहा, द आउटर मोस्ट व्हर्ल इज अ कॅलिक्स. त्याचे मेंबर सेफल आहेत. यू नो व्हेरी वेल, दे मे बी फ्री ऑर युनायटेड. द सेकंड व्हर्ल इज कॉल्ड करोला. त्यांच्या मेंबरला आपण पेटल म्हणतो, पाकळ्या. ते सुद्धा फ्री किंवा युनायटेड असतात. द थर्ड व्हर्ल इज अँड्रोशियम. हा आपल्या या चॅप्टरच्या दृष्टीनं अँड्रोशियम आणि गायनोशियम हे महत्त्वाची व्हर्ल आहेत. कारण ते मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल ऑफ फ्लावर आहेत. सो अँड्रोशियम अँड गायनोशियम, दिस इज अ थर्ड वन. अँड द इनर मोस्ट अँड फोर्थ व्हर्ल इज गायनोशियम. सो कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम 4 व्हर्ल आहेत. त्यामध्ये हे दोन्ही बाहेरचे कॅलिक्स आणि करोला, दे आर ॲक्सेसरी व्हर्ल ऑफ फ्लावर. accessory whorl as they are additional one and they do not take part directly in a sexual reproduction. ते डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली मदत करत असतील. जे व्हर्ल डायरेक्टली इन्व्हॉल्व्ह होत नाहीत ते कॅलिक्स आणि करोला आहे. सो कॅलिक्स अँड करोला आर ॲक्सेसरी, whereas androecium and gynosium are essential whorl. दे टेक पार्ट इन अ रिप्रोडक्शन डायरेक्टली, म्हणून त्यांना रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल सुद्धा म्हणतात. हे झालेलं आहे 11वीमध्ये. सो मॉर्फोमध्ये हे सर्व झालेलं आहे. त्याचं डिटेल तुम्ही पाहिलेलं आहे. आय एम नॉट गोइंग टू टेल यू अगेन द कंडिशन्स रिलेटेड विथ अँड्रोशियम, कंडिशन रिलेटेड विथ गायनोशियम. आपल्याला फक्त त्यांच्यामधलं मेन पार्ट काय आहे जो सेक्शुअल रिप्रोडक्शनला मदत करतो ते पाहायचं आहे. सो लेट स्टार्ट. द मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल. यामधला कॅलिक्स, करोला. कॅलिक्स कुणाचे मेंबर आहेत?
कॅलिक्सच्या मेंबरला सेपल, करोलाच्या मेंबरला पेटल, स्टॅमेनच्या आर द मेंबर्स ऑफ अँड्रोशियम अँड कार्पेल्स आर द मेंबर्स ऑफ गायनोशियम. लेट मी रिमाइंड यू वन्स अगेन. इन मोनोकॉट फ्लावर ह्या जो कॅलिक्स आहे आणि करोला आहे हे डिफरन्शिएट होत नाहीत, कारण जनरली कॅलिक्स इज अ ग्रीन इन कलर, सेपल्स आर ग्रीन इन कलर अँड पेटल्स आर ब्राईटली कलर्ड. पण मोनोकॉटच्या मेंबर्समध्ये हे दोन्ही व्हर्ल एकमेकांपासून वेगळे डिफरन्शिएट होत नाहीत, तेव्हा त्याला आपण म्हणतोय पेरियांत कंडिशन. लिलिएसी फॅमिली फ्रॉम मॉर्फो. When calyx and corolla is not differentiated, all are identical, मग पेरियांत म्हणायचं. कॅलिक्स प्लस करोला इज इक्वल टू पेरियांत आणि याच्या मेंबरला आपण शिकलेलो आहोत टेपल्स असं म्हणतात. दिस इज अबाउट इट इज ऑल्सो ॲक्सेसरी व्हर्ल इन मोनोकॉट फ्लावर. लिलीज फॅमिलीमध्ये येतं. मग यामध्ये आपलं मेन फोकस कशावर असणार आहे? अँड्रोशियम अँड गायनोशियम. सो अँड्रोशियम यामधला पहिला इम्पॉर्टंट व्हर्ल आहे अँड्रोशियम. मग अँड्रोशियम म्हणल्यावर काय म्हणणार? इट इज द फर्स्ट इसेन्शियल व्हर्ल. मी इसेन्शियल म्हणलो, हा शब्दाचा खेळ आहे. इन जनरल हा थर्ड व्हर्ल असतो फुलांमध्ये. इट इज द थर्ड व्हर्ल ऑफ फ्लावर. इट इज व्हॉट लाईज इनर टू करोला किंवा पेरियांच्या आतमध्ये आहेत. द अँड्रोशियम रिप्रेझेंट मेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल ऑफ फ्लावर. हा मेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल आहे. द अँड्रोशियम रिप्रेझेंट मेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल ऑफ फ्लावर. मग अँड्रोशियममध्ये हा मेल रिप्रोडक्टिव्ह का? इट फायनली गिव्ह राईज टू मेल गॅमेट्स. यापासून मेल गॅमेट फायनली बनणार आहेत. पोलन ग्रेन तयार होतात, पोलन ग्रेनपासून मेल गॅमेट, म्हणून हा मेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल आहे. थर्ड व्हर्ल आहे. पहिला इसेन्शियल, कारण दुसरा हा आहे इसेन्शियल व्हर्ल अँड्रोशियम अँड गायनोशियम. मग यामध्ये जे मेंबर्स आहेत त्यांना आपण नावं दिली होती, आठवत असेल तर बघा. द मेंबर्स ऑफ अँड्रोशियम आर कॉल्ड स्टॅमेन्स. The members of Androecium are called stamens, and the stamens are highly evolved and modified microsporophylls. They are highly evolved and modified microsporophylls. म्हणजे ड्युरिंग कोर्स ऑफ इव्होल्युशन जे लीफ लाईक स्ट्रक्चर बियरिंग अ मायक्रोस्पोरॅन्जिया, पानासारख्या स्ट्रक्चरवर जर मायक्रोस्पोरॅन्जिया असेल, स्पेशलाइज्ड लीफ लाईक स्ट्रक्चर बियरिंग मायक्रोस्पोरॅन्जिया आर कॉल्ड मायक्रोस्पोरोफिल. अँड दीज मायक्रोस्पोरोफिल जे टेरिडोफाईटमध्ये सुरू झाले, जिम्नोस्पर्ममध्ये कोण तयार होतात मेल कोणमध्ये, आणि इथं काय झाली? दे आर मॉडिफाईड इन टू स्टॅमेन. म्हणून लक्षात ठेवा, स्टॅमेन्स आर इक्विव्हॅलंट टू द स्टॅमेन्स आर इक्विव्हॅलंट टू मायक्रोस्पोरोफिल, whereas कार्पेल्स आर इक्विव्हॅलंट टू मेगास्पोरोफिल. मग हे स्टॅमेन्स आहेत कुणामध्ये? एंजिओस्पर्म्स आर मेड अप ऑफ स्टॅमेन. नंबर ऑफ स्टॅमेन व्हॅरीज फ्रॉम 1 to indefinite. नंबर ऑफ स्टॅमेन भरपूर असतात, एक किंवा अनेक आहेत. दे मे बी फ्री ऑर युनायटेड. फ्री असेल तर पॉलिअँड्रस कंडिशन, युनायटेडमध्ये पुन्हा अनेक प्रकार आहेत. कोहेजन ऑफ स्टॅमेन, ॲडहेजन ऑफ स्टॅमेन. मग प्रत्येक स्टॅमेन काय आहे? What are stamen? You can remember they are members or units of Androecium. They are highly modified microsporophyll किंवा stamens are equivalent to microsporophyll. Can I say? Yes, I can. They are modified male reproductive leaves. हे modify झालेले male reproductive leaves आहेत. Now look at the typical stamen. हा typical stamen पहा. This is a typical stamen or a stamen. This is a anther. हे anther आहे आणि याचा खालचा भाग हा फिलामेंट आहे. हा anther आणि इथला मधला जो भाग आहे ना, या मधल्या भागाला नाव असतं कनेक्टिव्ह. दिस इज अ टिपिकल बायलोब्ड anther. आणि हे स्टॅमेन आहे आणि त्यामधलं हे नंबर ऑफ लोब्स किती आहेत? अँथरमध्ये 2 आहेत. आणखी एक फिगर पहा.
दिस इज ऑल्सो अँथर. इट इज अ युनिलोब्ड. एकच लोब असलेलं हे अँथर आहे वरचं. युनिलोब्ड अँथर. बोथ आर स्टॅमेन. पण युज्युअल स्टॅमेन ही अशी आहेत, दे आर मोस्ट कॉमन टाईप ऑफ हिअर. मग हे स्टॅमेन म्हणल्यावर बघा काय, अ टिपिकल स्टॅमेन हॅज टू पार्ट ओनली. प्रत्येक स्टॅमेनमध्ये दोनच भाग असतात. एकाचं नाव आहे अँथर आणि दुसऱ्याचं नाव आहे फिलामेंट. लुक ॲट हिअर अ स्टॅमेन. दिस इज अ सिंगल स्टॅमेन. The stamen is differentiated into two main parts, filament and anther. What is filament? The basal, खालचा आहे, basal sterile stalk-like part. संपलं. The basal sterile stalk-like part of stamen is called filament. It raises the anther at proper position for dispersal of pollen grain. हे अँथरला रेज करण्याचं काम करतं. म्हणून basal sterile stalk-like elongated part is called filament. What about anther? हा sterile part आहे, does not help in fertilization. On the other hand, the terminal वरच्या बाजूला आहे म्हणून terminal. The terminal fertile bag-like structure. The terminal fertile bag-like structure is known as an anther. वरचा fertile bag-like structure ला नाव आहे anther. आणि हे anther वर आहे, fertile आहे का, यामध्ये मेल स्पोर म्हणजेच पोलन ग्रेन निर्माण होतात, म्हणून याला फर्टाईल पार्ट म्हणायचं आहे. हे जे अँथर आहेत, युजली एका अँथरमध्ये हाऊ मेनी अँथर लोब्स? 2. हे 2, 1 आणि 2. इथं युजली अँथर इज मेड अप ऑफ 2 or sometime 1 अँथर लोब. याला परागधानी म्हणतात मराठीमध्ये. सो द टर्मिनल फर्टाईल पार्ट इज नोन ॲज अँथर. अँथर इज मेड अप ऑफ आयदर 2 or 1 लोब. युजली अँथरमध्ये 2 लोब असतात. सच अँथर इज कॉल्ड बायलोब्ड अँथर. दिस इज अ कॉमन बायलोब्ड अँथर. whereas सिंगल लोब असेल तर त्याला युनिलोब्ड अँथर और मोनोलोब्ड अँथर म्हणतात. हे सगळ्यात कॉमन आहे. म्हणून कुठल्या अँथरला म्हणतोय? द अँथर विच इज युजली मेड अप ऑफ 2 लोब, कारण त्याला म्हणायचं बायलोब्ड अँथर. इन बायलोब्ड अँथर दोन्ही अँथर लोबला जोडणारा अ जॉइनिंग टिश्यू इज जॉइनिंग टिश्यू. The joining tissue or a connecting tissue that connects anther lobes with filament. दोन्ही anther लोबला जोडणारा टिश्यू म्हणजे कनेक्टिव्ह होय. विच इज absent here. युनिलोब्ड अँथरमध्ये एकच लोब आहे, त्याच्यामध्ये नसतो कनेक्टिव्ह. मग बायलोब्ड अँथरला एक टेक्निकल शब्द आहे जे पाहिलेलं आहात. द बायलोब्ड अँथर इज कॉल्ड डायथिकस अँथर. डाय फॉर 2, कंपार्टमेंट म्हणजे थिका. So bilobed anther is called diathecus, whereas unilobed anther is called monothecus anther. बाजूची डायग्रॅम. This is a monothecus anther found in China rose family. हे चायना रोज मध्ये पाहायला मिळतं. किडनी शेप्ड अँथर, रेनिफॉर्म. द बीन शेप्ड और किडनी लाईक अँथर फाउंड इन चायना रोज फॅमिली. त्याला युनिलोब्ड म्हणा, मोनोथिकस म्हणा. हे बायलोब्ड आहे किंवा डायथिकस आहे, हे मोनोथिकस आहे. जर या अँथरचा आपण ट्रान्सफर सेक्शन घेतला, टीएस, यू नो व्हेरी वेल टीएस म्हणजे काय, असा आडवा छेद घेतला तर हे कसं दिसतं माहिती आहे? इन अ ट्रान्सफर सेक्शन धिस अँथर ॲपियर्स लाईक व्हॉट? हे असं दिसायला लागेल, पहा. इन अ ट्रान्सफर सेक्शन इट ॲपियर्स लाईक अ बटरफ्लाय. समवॉट बटरफ्लाय लाईक स्ट्रक्चर. आणि यामध्ये असे पोलन चेंबर आहेत. हे मध्यभागेचा कनेक्टिव्ह असेल. 2 भाग केले आपण. दिस इज अ ट्रान्सफर सेक्शन ऑफ बायलोब्ड अँथर. 1 अँथर लोब हॅज 2 चेंबर आणि दुसऱ्या अँथर लोबमध्ये 2 चेंबर. म्हणजे एकूण बायलोब्ड अँथरमध्ये किती चेंबर? देर आर 4 चेंबर इन ईच बायलोब्ड अँथर. So bilobed anther, 1 anther lobe has 2 chambers. ॲक्च्युअली हे उभं आहे, त्याला आपण आडवं केलं. मग इथं पहा माझ्याकडे, समजा हे काय उभं अँथर आहे
आणि या अँथरमध्ये काय घडलं, ट्रान्सवर्स डिव्हिजन. आता पहा समोरून दिसलं तर हेच कसं दिसतील, ह्या हॅलो नळीपर सारखेच पेन आहेत. याला आडवं कापल्यावर आपल्याला असं चेंबर दिसतील ना, याच्यामध्ये 4, हा एक अँथरलोब, हा एक अँथरलोब. तसं याला आडवं कापल्यावर हे असंच दिसणार आहे हॅलो. पण आहेत उभ्या लॉन्जिट्युडिनल चेंबर. In each anther lobe there are 2 chambers and these chambers are called, या चेंबरला नाव दिलं जातं पोलन सॅक. पोलन सॅक का, इट इज अ बॅग लाईक. आणि याच्यामध्ये मॅच्युरिटीला काय तयार होतात, पोलन ग्रेन्स आर फॉर्म ॲट मॅच्युरिटी, म्हणून याला पोलन सॅक म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल PC, PC फॉर नॉट पर्सनल कॉम्प्युटर. इट इज अ पोलन चेंबर. मग हे पोलन सॅक आहे, पोलन चेंबर. आणि मगाच नमूद केलं मी, द स्टॅमेन्स आर इक्विव्हॅलंट टू मायक्रोस्पोर, स्पोरोफिल. मग हे जे पोलन ग्रेन आहेत ते काय आहेत, द पोलन ग्रेन्स आर नथिंग बट मायक्रोस्पोर्स. पोलन ग्रेन्स आर ऑल्सो कॉल्ड, म्हणजे दे आर इक्विव्हॅलंट टू मायक्रोस्पोर्स. The pollen grains are equivalent to microspore, stamens are equivalent to microsporophyll. आणि इथं पहा, या प्रत्येक अँथरलोबमध्ये किती चेंबर आहेत, एकामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 2. हे पोलन चेंबर, पोलन सॅक, याच्यामध्ये पोलन ग्रेन निर्माण होतात ना, म्हणून या काय आहे, दे आर मायक्रोस्पोरॅन्जिया. सो पोलन सॅक्स आर इक्विव्हॅलंट टू, the pollen sacs are equivalent to microsporangia. का, पोलन ग्रेनला दुसरं नाव आहे मायक्रोस्पोर. मग पोलन ग्रेन इथं तयार होतात म्हणजे मायक्रोस्पोर तयार होतात. अँड मायक्रोस्पोर प्रोड्युसिंग स्ट्रक्चर इज नोन ॲज अ मायक्रोस्पोरॅन्जिया. इज इट क्लिअर. मग इथं मोजा, इथं 4 चेंबर आहेत बायलोब्ड अँथरमध्ये, म्हणून 4 चेंबर, एकाला लॉक्युलस म्हणतात. मग हाऊ मेनी चेंबर्ड हिअर अँथर, द अँथर इज अ 4 चेंबर्ड, म्हणून याला टेट्रा लॉक्युलर अँथर म्हणायचं. 4 स्पोरॅन्जिया आहेत म्हणून टेट्रा स्पोरॅन्जिएट अँथर. सो बायलोब्ड अँथर इज ऑलवेज अ टेट्रा लॉक्युलर अँड टेट्रा स्पोरॅन्जिएट. व्हेरॅज युनिलोब्ड, तुम्ही सांगू शकता एकच लोब आहे, एक झाका, किती चेंबर, 2. किती स्पोरॅन्जिया, 2. ॲज मेनी चेंबर ॲज मेनी स्पोरॅन्जिया, म्हणून युनिलोब्ड अँथर इज अ बायलॉक्युलर अँड बायस्पोरॅन्जिएट, whereas this anther, Dithecus anther, is tetralocular and tetrasporangiate. ओके. फायनली, म्हणून काय म्हणतोय, अँथरमध्ये पोलन ग्रेन निर्माण होतात अँड दीज पोलन ग्रेन्स आर डिस्चार्ज्ड आउटसाइड थ्रू अ लॉन्जिट्युडिनल ओपनिंग. या प्रत्येक अँथरलोबमध्ये अशी एक उभी ओपनिंग असते. या उभ्या ओपनिंग मार्फत पोलन ग्रेन हे बाहेर पडतात. या ओपनिंगला नाव आहे यलोडी. व्हॉट इज यलोडी, लाईन ऑफ डेहिसन्स. The LOD stands for line of dehiscence. What is the line of dehiscence here? The longitudinal opening or slit through which pollen grains are released from anther. Anther मधून pollen grain बाहेर येतात. कुणामार्फत, उभ्या longitudinal aperture मार्फत, ज्याला line of dehiscence असं म्हटलं जातं. उदाहरणात पहा, हा एक anther lobe आहे. तर या अँथरलोबच्या मध्ये काय आहे, इथं शालो ग्रू आहे असं समजा. हे एक चेंबर, हे एक चेंबर, हे एक पोलन सॅक, दुसरं पोलन सॅक, याच्यामध्ये जसं या डायग्राममध्ये दिसतंय, हा अँथरलोब आहे. द करस्पॉन्डिंग अँथरलोबच्या मध्ये इथं शालो ग्रू आहे. अ शालो ग्रू इज अ प्रेझेंट इन बिटवीन the pollen chamber or microsporangia of same lobe. एका अँथरलोबच्या मायक्रोस्पोरॅन्जियाच्या मध्ये शालो ग्रू आहे, छोटासा खोलगट भाग आहे. या शालो ग्रूमध्ये काय तयार होतं, ओपनिंग, ही यलोडी तयार होते. सो लाईन ऑफ डेहिसन्स प्रेझेंट और फॉर्म्ड इन बिटवीन वॉट, द शालो ग्रू ऑफ, कोणाचा शालो ग्रू, द शालो ग्रू बिटवीन मायक्रोस्पोरॅन्जिया ऑफ सेम अँथरलोब. तर या ठिकाणी पहा, आय विल शो यू, लुक ॲट द तुमच्या NCERT प्रमाणे जर पाहिलात तर इथं हे 4 चेंबर्डमध्ये दाखवलेलं,
हे मॅच्युअर अँथर आहे. इकडे एक पोलन सॅक, इकडे एक पोलन सॅक, दोघांच्या मध्ये इथं ओपनिंग निर्माण झाली जिला लॉन्जिट्युडिनल लाईन ऑफ डेहिसन्स म्हणतात. अँड दिस लाईन ऑफ डेहिसन्स मार्फत पोलन ग्रेन बाहेर होतात. आणि मघा म्हणलेलो ओपनिंग कशावर आहे, लाईन ऑफ डेहिसन्स. या फिगरमध्ये ही पहा, सी धिस डायग्रॅम. हिअर इज वन लाईन ऑफ डेहिसन्स अँड दुसऱ्या बाजूला अनादर लाईन ऑफ डेहिसन्स इज देअर. सो LOD stands for line of dehiscence which is useful for discharge of pollen grain. चला पुढे. Now the next one. Finally, anther produces large number of pollen grain. Pollen grains are male spores. This is about the androecium. आणि androecium मध्ये काय काय महत्वाचं आहे, stamen which are modified male reproductive part, microsporophyll आहे. पोलन ग्रेन बरोबर मायक्रोस्पोर, पोलन सॅक्स म्हणजे मायक्रोस्पोरॅन्जिया. अँथर मे बी युनिलोब्ड और बायलोब्ड, इट मे बी डायथिकस और मोनोथिकस. डायथिकस अँथर नेहमी टेट्रा लॉक्युलार अँड टेट्रास्पोरॅन्जिएट असतं. या उलट काय, मोनोलोब्ड युनिलोब्ड अँथर इज बायलॉक्युलर और बायस्पोरॅन्जिएट. दिस इज अबाउट कॅलिक्स करोला अँड्रोशियम. आता अँड्रोशियमपर्यंत आलो तर आपण, हे अँड्रोशियम संपले तर मध्यभागी जाणार आहोत. आणि मध्यभागी काय आहे बघा इथं, व्हॉट वी हॅव इन द सेंटर ऑफ फ्लावर, द इनर मोस्ट व्हर्ल, दॅट इज अ गायनोशियम देअर. द अँड्रोशियमच्या अपोजिट गायनोशियम आहे. The innermost whorl of flower is known as a gynoecium. Innermost whorl of flower ला काय नाव असतं, gynoecium. The gynoecium is also called, इकडे लिहिलंय मी, पिस्टिल. बरेच विद्यार्थी कन्फ्युजन करतात. गायनोशियमचं दुसरं नाव पिस्टिल आहे बरं का, नाहीतर कार्पेल म्हणतात. कार्पेल हे त्याचे मेंबर आहे, पिस्टिल हे त्याचं दुसरं नाव आहे. सो गायनोशियम, इनरमोस्ट व्हर्ल ऑफ फ्लावर. इट इज अ male or female, it is a female reproductive whorl of flower. Androecium मेल झाला तर हा female reproductive whorl of flower आहे. It is innermost आहे. या कशावर, थॅलामसवर टॉपमोस्ट पोझिशनला असतं युजली. So it lies in the center of flower. Being a center, that's why innermost whorl of flower. It is a second essential whorl. पहिला अँड्रोशियम आणि हे दुसरं सेकंड essential whorl. Actually, it represent female reproductive whorl of flower. आणि या गायनोशियम मध्ये सुद्धा मेंबर्स आहेत किंवा युनिट्स असतात. and those units are called the members of androecium stamen and the members of gynoecium or pistil are called carpels. And these carpels are equivalent to, मगा बोलो आता परत पहा, these are equivalent to megasporophylls. म्हणजे ड्युरिंग कोर्स ऑफ इव्होल्युशन मेगास्पोरॅन्जिया बिअरिंग लीफ लाईक स्ट्रक्चर म्हणजेच मेगास्पोरोफिल. दीज मेगास्पोरोफिल्स आर इव्हॉल्वड इन टू कार्पेल्स. ते कार्पेलमध्ये इव्हॉल्व झाले. स्टॅमेन्स इक्विव्हॅलंट टू मायक्रोस्पोरोफिल, कार्पेल्स इक्विव्हॅलंट टू मेगास्पोरोफिल. नंबर ऑफ कार्पेल, द गायनोशियम इज हॅव्हिंग अ कार्पेल which is also called pistil. आणि या कार्पेलची संख्या किती आहे, द कार्पेल varies from 1 to indefinite or 1 to many. The number of carpel varies from 1 to many. एक असेल तर आपण युनिकार्पिलरी गायनोशियम म्हणतो, मोनोकार्पिलरी. ॲक्च्युअली पिस्टिल मे बी सिम्पल ऑर कंपाऊंड. एकच असेल कार्पेलनी बनलेली गायनोशियम त्याला सिंपल किंवा मोनोकार्पिलरी गायनोशियम म्हणायचं. 2 to many असेल तर कंपाऊंड म्हणायचं, कंपाऊंड पिस्टिल और कंपाऊंड गायनोशियम. डिपेंडिंग अपॉन नंबर गायनोशियम मे बी कॉल. 1 युनिकार्पिलरी, 2 बायकार्पिलरी, 3 ट्रायकार्पिलरी, 4 टेट्राकार्पिलरी, 5 पेंटाकार्पिलरी and more than 5 multicarpillary gynoecium. So depending upon number of carpel, these carpels are either free or united. They may be free or united. The carpels may be one to many
They are either free or united. If they are free from each other, जर का कार्पेल एकमेकांना जोडलेले नाही आहेत, फ्री आहेत, then it is termed as apocarpous gynoecium. If the gynoecium is made up of फ्री कार्पेल, जर कार्पेल फ्री असेल तर अपोकार्पस गायनोशियम म्हणतात. अँड इफ द कार्पेल्स आर युनायटेड विथ इच अदर, if they are united with each other, then it is called what? Syncarpous gynoecium. Syn means united. When carpels free from each other, जेव्हा कार्पेल फ्री असतात त्याला अपोकार्पस गायनोशियम, युनायटेड असतील सिनकार्पस. आणि डिपेंडिंग अपॉन नंबर, युनि, बाय, ट्राय, टेट्रा, पेंटा अँड मल्टीकार्पिलरी. उदाहरण घ्या, सगळ्यात कॉमन समोर आहे हा चायना रोज आहे. या चायना रोजचा हा स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. लुक ॲट द नंबर ऑफ लोब्स इन स्टिग्मा. नंबर ऑफ लोब्स 5 असतात, याला कॅपिटेट स्टिग्मा म्हणतात चायना रोजमध्ये. यामध्ये नंबर ऑफ कार्पेल किती आहेत या चायना रोजमध्ये? 5 आहेत आणि 5ही युनायटेड आहेत. मग गायनोशियम कशी झाली? पेंटाकार्पिलरी सिनकार्पस की अपोकार्पस? पेंटाकार्पिलरी सिनकार्पस. लुक ॲट द पापावर सॉम्निफेरम, पापावर पॉपी. हॅव यू हर्ड दिस प्लांट? इन मराठी इट इज नोन ॲज अफू, जे नार्कोटिक्स म्हणून वापरलं जातं. याच्या चिरा, याच्यावर हे बोंड असतं ना, यावर चिरा मांडल्यावर नार्कोटिक लॅटेक्स तयार होतं आणि ते अफू, गांजा, चरस वगैरे जे नार्कोटिक्स पदार्थ आहेत याच्यापासून बनतात. आणि याला मराठीत दुसरं नाव सांगू, खसखसीच्या बिया. खसखस जे आपल्या घरात अनारस्यावर पांढरे ग्रेन लावतात ना, ते याच्या बिया आहेत. व्हेरी टायनी सीड्स. So papaver somniferum having many carpel but united, many म्हणून multicarpillary, united म्हणून syncarpus. So याच्यामध्ये pentacarpillary syncarpus, multicarpillary syncarpus. Look at the Michelia champaca. हे मायकेलिया नावाचं झाड आहे, आपल्या आजूबाजूलाही असतं. याला काही जण सोनचाफाही म्हणतात. या मायकेलियामध्ये काय? ऑल दीज आर कार्पेल्स. हे सगळ्या कार्पेल आहेत अँड ऑल ऑफ देम आर फ्री फ्रॉम इच अदर. अनेक आहेत, फ्री आहेत. निवडा मग. पॉलिकार्पिलरी और मल्टीकार्पिलरी अपोकार्पस कंडिशन. अपोकार्पसचा अर्थ आहे फ्री असलेल्या. सो फ्री कंडीशन असेल तर अपोकार्पस कंडीशन म्हणायचं. क्लियर? ये जो अपोकार्पस है, यहाँ पे सभी कार्पेल एक जगह यूनाइट नहीं हुए हैं, फ्री है और बहुत सारी होती हैं, इसीलिए हम पॉलीकार्पिलरी अपोकार्पस कहते हैं. लास्ट ईयर यू हैव स्टडी, ये जो 11th का सिलेबस है उसमें फाबेसी फैमिली थी, उसमें एक ही कार्पेल थी. अगर एक ही है तो फ्री हो हमेशा रहेगी, मोनोकार्पिलरी गायनोशियम. सोलानिसी 2 कार्पेल एंड यूनाइटेड, बाइकार्पिलरी सिनकार्पस. लिलिएसी 3 कार्पेल्स एंड यूनाइटेड, ट्राइकार्पिलरी सिनकार्पस gynoecium. So this is a number apocarpus, syncarpus with all these example picturized in your NCERT. Now go ahead. याचा एक मेंबर म्हणजे कोण आहे? कार्पेल. अ टिपिकल कार्पेल हॅज हाऊ मेनी पार्ट्स? एका टिपिकल कार्पेल्समध्ये किती भाग असतात? द टिपिकल कार्पेल इज कंटेनिंग हाऊ मेनी पार्ट? इट इज मेड अप ऑफ 3 पार्ट, नेमली स्टिग्मा, style and ovary. The stigma, style and ovary. A typical carpel is differentiated into 3 parts, as like a stamen which is differentiated into filament and anther. Now let's start. Ovary, style, stigma. हा जर नंबर 1 पडला तर ओहरी. या ओहरीला आडवं कापलात बऱ्याचशा फळांचा सलॅड करतो आपण, तेही काय आपल्याला ऑब्झर्व करता येतं. And last year you have studied placentation, arrangement of placenta within ovary. So या चायनारोजच्या ओहरीचा जर सेक्शन घेतला, हा सेक्शन आपल्याला असा दिसायला लागेल. This is a transverse section of ovary here in a China rose. किंवा लेडीज फिंगर घरामध्ये चॉप केलेला असाल, लेडीज फिंगरच्या मध्ये तुम्हाला 5 चेंबर्स दिसतील.
आणि या 5 चेंबर्सवर काय काय आहे पाहायचंय. This is a transverse section of Ohari, TS of Ohari. Here is a Ohari wall. Wall of Ohari म्हणजे Ohari wall. हे पार्टिशन वॉल आहे, त्याला सेप्टम असं म्हणलं जातं. Partition wall is septum, plural septa. These oval shaped or rounded bodies are known as ovule. And in the center we have a placenta. This is a TS of ovary, transverse section of ovary. So what is mean by ovary? Look at the diagram. Here also, here and here also. The basal sterile or fertile, the basal fertile solan part of carpel. हा बेसकडे आहे म्हणून म्हणतोय. बेसल आहे, फर्टाईल, कारण याच्यामध्ये फर्टाईल स्ट्रक्चर म्हणजे ओव्ह्यूल्स असतात. सो बेसल फर्टाईल सोलन फुगीर झालेला. The basal solan fertile part of carpel is called an ovary, and this ovary encloses, जर TS काढला anatomically, inside the ovary encloses what? Ovary encloses one to many chambers. याच्यामध्ये एक ते अनेक चेंबर असतात. इंडेफिनाइट म्हणू शकतो काही केसेसमध्ये. सो 1 to many chambers are found inside the ovary. These chambers are called locules. Singular याला loculus म्हणायचं. So ovary encloses either 1, 2, 3, 4, 5 or many chambers which are called locules. जसं अँथरमध्ये आपण 4 किंवा 2 पाहिले, बायलोबडमध्ये 4 चेंबर आणि युनिलोबडमध्ये 2. तसं इथं ओव्हरीमध्ये फिक्स नाही आहे. काहीमध्ये 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, मल्टीलॉक्युलर ओव्हरी. सो डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ चेंबर विच आर कॉल्ड लॉक्यूल किंवा ओव्हेरियन कॅव्हिटीज सुद्धा म्हणू शकतो आपण. आणि यांची संख्या किती आहे? डिपेंडिंग अपॉन देअर नंबर द ओव्हरी इज कॉल्ड युनिलॉक्युलर, बायलॉक्युलर, ट्रायलॉक्युलर, टेट्रालॉक्युलर, पेंटालॉक्युलर अँड मल्टीलॉक्युलर ओव्हरी, डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ चेंबर्स इनसाइड द ओव्हरी. इट मे बी कॉल युनिलॉक्युलर ॲज इन फॅबेसी फॅमिली, सगळ्या शेंगामध्ये. बायलॉक्युलर, घरी टोमॅटो आणा, हिरवं पिकलेलं नाही, स्लाइस करा, 2 चेंबर. धोत्र्याची फॅमिली सोलॅनेसी. ऑनियनची फॅमिली ट्रायलॉक्युलर, तिथं 3 चेंबर असतील. टेट्रालॉक्युलर 4 चेंबर्ड ओव्हरी ॲज इन तुळशी. पेंटालॉक्युलर ॲज इन चायना रोज, इथं ड्रॉ केलेलं आहे मी. आणि मल्टीलॉक्युलर लेमन, सिट्रस यांना आडवं कापा, तुम्हाला भरपूर चेंबर दिसतील. मल्टीलॉक्युलर ओव्हरी. सो हे नंबर ऑफ चेंबर्स झाली. प्रत्येक चेंबरमध्ये काय आहे? सी हिअर, विदिन ईच चेंबर व्हॉट वी हॅव. इन ईच लॉक्युलस or in each chamber there is a presence of 1 to many, once again 1 to many fertile fleshy rounded or oval shaped bodies are present, called, त्यांना नाव असतं ovules. I have shown with a black color. So each locule, here I have drawn 2 ovule in each chamber. प्रत्येक चेंबरमध्ये 2. तुम्ही पाहिलं आहे भेंडीचा काप घ्या, ते पांढऱ्या रंगाचे फ्लेशी जे पुन्हा बिया बनणार आहेत ते ओव्ह्यूल आहे. भेंडी हे फ्रूट आहे म्हणून तिथं सीड बनवू शकता. परिपक्व झाल्यावर काळ्या असतात. सो 1 to many in each chamber, 1 to many fertile succulent thick and fleshy ओव्हल और राउंडेड बॉडीज आर प्रेझेंट, कॉल ओव्ह्यूल्स. म्हणून ओव्ह्यूल हे फर्टाईल स्ट्रक्चर आहे. आणि नीट 2018 मध्ये आलेला क्वेश्चन, नीट 2018 में जो क्वेश्चन पूछा गया था, विच ऑफ द फॉलोइंग इज व्हाट इक्विव्हॅलंट टू ओव्ह्यूल्स. ओव्ह्यूल्स कुणाच्या इक्विव्हॅलंट आहेत? दी ओव्ह्यूल्स आर इक्विव्हॅलंट टू मेगास्पोरॅन्जिया. जसं पोलन सॅक्स आर इक्विव्हॅलंट टू मायक्रोस्पोरॅन्जिया, तसं ओव्ह्यूल्स आर इक्विव्हॅलंट टू मेगास्पोरॅन्जिया. का?
विदिन इच ओव्ह्यूल, प्रत्येक ओव्ह्यूलमध्ये मेगास्पोर मदर सेल आणि मेगास्पोर तयार होतात, म्हणून ओव्ह्यूल्स आर इक्विव्हॅलंट टू मेगास्पोरॅन्जिया. यू रिमेंबर, यू शुड रिमेंबर. मग ओव्ह्यूल आले, त्याच्यामध्ये मेगास्पोरॅन्जिया असतील. हे मेगास्पोरॅन्जिया आहेत म्हणजे याच्यामध्ये शेवटी MMC मेगास्पोर मदर सेल आणि मेगास्पोर ज्यापासून फिमेल गॅमेट बनतो, म्हणून गायनोशियम ऑर पिस्टिल इज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हल आणि यामधला फर्टाईल भाग या ओव्हरीमध्ये आहे. आता हे ओव्ह्यूल कशाला अटॅच आहे? लुक ॲट द पिक्चर, लुक ॲट द डायग्राम हिअर. दीज ओव्ह्यूल्स आर अटॅच टू द न्यूट्रिटिव्ह, नरिशमेंट देणारा पॅरेनकायमॅटस टिश्यू विदिन ओव्हरी कॉल्ड प्लासेंटा. सो प्लासेंटा इज अ फर्टाईल टिश्यू का? ॲज इट डेव्हलप्स द ओव्हूल. ओव्हूल याच्यावरच तयार होतात ना. सो ओव्ह्यूल्स आर अटॅच टू न्यूट्रिटिव्ह पॅरेनकायमॅटस टिश्यू विदिन ओव्हरी कॉल्ड प्लासेंटा. So what is the placenta? The parenchymatous nutritive tissue present within ovary is called placenta. Placenta bear one to many ovules. त्यावर एक किंवा अनेक ओव्ह्यूल असतात. This is about ovary, which is a main part. Now go ahead, we have a style. Look at the style. Style काय आहे? The middle sterile elongated part of carpel. The middle आहे, the मध्यभागी आहे म्हणून middle. So it is the middle sterile part of elongated or tubular part of carpel. So middle sterile part of gynoecium or carpel is called style. It is usually hollow and tubular. It is usually हॅलो ट्युब्युलर, नळीप्रमाणे असणारा भाग असतो. द स्टाईल इज अ हॅलो ट्युब्युलर पोर्शन और समटाइम हाफ फिल्ड बाय लूज पॅरेनकायमा. इट अलाउ द पासेज ऑफ पोलन ट्यूब. याच मार्गाने सर्व पोलन ट्यूब, कारण पोलन ग्रेन याच्यावर पडतात आणि जर्मिनेट होऊन पोलन ट्यूब याच मार्गाने ओव्हरीकडल्या ओव्ह्यूलकडे जातात. So it acts as a pathway for pollen tube, you remember. And look at the diagram. It connects what to what? Style. Connect the stigma with ovary. याचं काम आहे. It is a connection between stigma and ovary. Is it clear? This is about style. Now the last part. We have a stigma. हा स्टिग्मा आहे, हा ही स्टिग्मा आहे, हा ही स्टिग्मा आहे आणि त्याची टोकं म्हणजे स्टिग्मा आहेत याची. The terminal sterile part. The stigma is no doubt terminal आहे, शेवटचा आहे. Terminal sterile part of carpel is known as stigma. The terminal sterile part of carpel is called stigma. The stigma is a very important. It is a landing platform for pollen grain. Pollen grains get deposited over stigma at the time of pollination. परागण होता ना, जब कभी भी परागण होता है या पराग सिंचन होता है, पोलन ग्रेन ये स्टिग्मा के ऊपर डिपॉजिट होते हैं. मग यामध्ये म्हणून याला काय म्हणतोय? स्टिग्मा ॲक्ट ॲज अ रिसेप्टिव्ह ऑर्गन. यू रिमेंबर, इट इज द रिसेप्टिव ऑर्गन. वाई? जैसे हमें पता है जहाँ हम बड़े ऑफिस हो या चाहे कॉरपोरेट ऑफिसेस होते हैं और होटल्स होते हैं, वहाँ पे रिसेप्शन काउंटर होता है और वहाँ रिसेप्शनिस्ट होती है जो आए हुए गेस्ट का स्वागत करते हैं, वेलकम करते हैं. वैसे ही यहाँ पे हैं. ये स्टिग्मा रिसेप्टिव ऑर्गन कह रहा हूँ क्यों? क्योंकि इनके जो गेस्ट है वो पोलन ग्रेन है. इट रिसीव द पोलन ग्रेन एट द टाइम ऑफ पॉलिनेशन. नंबर वन फंक्शन. एज इट रिसीव, कारण स्टिग्मा रिसीव द पोलन ग्रेन ॲट द टाइम ऑफ पॉलिनेशन म्हणून याला रिसेप्टिव्ह ऑर्गन म्हणा. नंबर एक रोल, रिसिविंग द पोलन ग्रेन ॲट द टाइम ऑफ पॉलिनेशन. दुसरा, जसं आपल्याकडे संस्कृती आहे की बा आलेल्या पाहुण्याचं स्वागत करायचं, त्यांना खाऊ पिऊ घालायचं, ओळखीचे नसतील तर हाकलून द्यायचं, ओळखीचे असेल तर घ्यायचं, तसं इथं काम आहे. हा जो स्टिग्मा आहे परिचयाच्या व्यक्तीला स्वीकारतं, अननोन पर्सनला नाही. मग स्टिग्माचा सरफेस, द सरफेस ऑफ स्टिग्मा इज ऑलवेज मॉइस्ट अँड स्टिकी. वाय? स्टिग्माच्या वर छोटे छोटे पॅपिली आहेत, पॅपिली स्मॉल आउटग्रोथ आहेत.
दे सिक्रेट शुगरी वॉटरी फ्लुइड असतो, ज्यामुळे काय होतात, डिपॉझिट झालेले पोलन ग्रेन त्याला चिकटतात, गेट अडहेअर टू द स्टिग्मा अँड दॅट वॉटरी शुगरी सबस्टन्स हे ॲब्सॉर्ब करतात पोलन ग्रेन अँड अलाउ द जर्मिनेशन. म्हणून स्टिग्माचे 2 लक्षात ठेवा, रिसिव्हिंग द पोलन ग्रेन अँड इट अलाउ द जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन ओव्हर द सरफेस. म्हणून हा लँडिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखला जातो. मग आपल्याला या चॅप्टरमध्ये तेच पाहायचं आहे ना. आपण पाहिलं की अँड्रोशियम हा मेल गॅमेट बनवणार आहे. शेवटी गायनोशियममध्ये या ओव्ह्यूलच्या आतमध्ये, ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूल आणि ओव्ह्यूलमध्ये फिमेल गॅमेट बनतो आहे. आणि सुरुवातीला प्री फर्टिलायझेशन इव्हेंट येथील. प्री फर्टिलायझेशन इव्हेंटमध्ये 4 महत्त्वाच्या घटना पाहायचं आहे. पहिलं मायक्रोस्पोरोजेनेसिस, जी अँथरमध्ये घडते आणि मायक्रोस्पोरोजेनेसिसपासून मायक्रोस्पोर बनतील. दुसरी घटना मायक्रोगॅमेटोजेनेसिस, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट, ज्यावर मेल गॅमेट तयार होतात. तिसरी या ओव्ह्यूलमध्ये मेगास्पोरोजेनेसिस, फॉर्मेशन ऑफ मेगास्पोर. आणि चौथी फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेटोफाइट, मेगा गॅमेटोजेनेसिस. हे 4 इव्हेंट हे पोस्ट फर्टिलायझेशन आहेत का प्री फर्टिलायझेशन. आणि याचा प्रोडक्ट असेल एक मेल गॅमेट, एक फिमेल गॅमेट. म्हणून याच्यामध्ये आपल्याला टीएस ऑफ अँथर पाहायचं आहे. वी हॅव टू स्टडी द अँथर स्ट्रक्चर, अनॉटॉमी ऑफ ओव्ह्यूल आणि ऑल दोज 4 इव्हेंट्स.